हाय हॅलो नमस्कार, मी नम्रता स्वागत करते तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. आजची आपली रेसिपी आहे मेथीची भाजी. शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले. आता आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. काढू आता कढईमध्ये 1 किंवा 2 चमचे तेल घेऊया. सुरुवातीची पहिली स्टेप, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला आता लसूण ठेचून घेतलेला आहे हा, आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची. मिक्स हळूहळू. लसूण आणि मिरची छान तडतडली आपली, लसूण पण लाल झाला. आता त्याच्यामध्ये ऍड करतो आपण मेथी निवडून स्वच्छ धुवून थोडीशी कट करून घेतली होती. भाजलेत, खाऊन सांगते. शेंगदाणे आणि तीळ भाजलेले आता मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया आपण. जाओ मिक्सर में. थोडेसे चणे पण बारीक करायचे. थोडेसे बारीक पावडर झालेली आहे शेंगदाणे, तीळ आणि फुटाणे. मेथी छान अशी परतली आहे तेलामध्ये. आता ती एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं. किती? 1 चमचा की 2? आवश्यकतेनुसार तेल. बरं, आवश्यकतेनुसार तेल. आणि आता ह्या भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्या फोडणीसाठी सगळ्यात सुरुवातीला जिरं घालायचं तेलामध्ये. जिरं फ्राय झालंय. आता आपल्याला कांदा ऍड करायचा आहे. आता कांदा आणि जिरे मस्तपैकी फ्राय करून घेऊया. माका नको. झालं का नाही? झालं. ठीक आहे, अजून थोडासा ब्राऊन करून घेऊयात. कांदा परतवून झालेला आहे. आता ऍड करूयात आपण टोमॅटो. आणि आता टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं पाणी ऍड करते मम्मी. करू मिक्स थोडा. लाल तिखट ऍड केलेलं इकडे. बाकीचे पण मसाले ऍड करूयात आता. एवढंच ना. 2 चमचे लाल तिखट ऍड केलेलं आहे. आणि 2 नाही, हा बरं ठीक आहे, 1.5 चमचा लाल तिखट घातला आपण ह्या फोडणीमध्ये. आणि आता थोडीशी हळद. आता ऍड करते. लाल तिखट झालं, हळद झाली. आता थोडीशी धना पावडर आपल्याला ऍड करायची आहे. टाक ना डायरेक्ट, त्याच्यामध्ये काय आहे? तुझ्या अंदाजाने बस. आणि थोडासा किचन किंग मसाला वापरतो आपण. 1 मिनिट टाक, थोडासा टाक. मसाले आता छान असे परतून घेऊया आपण. हे जे वाटलं होतं आपण शेंगदाणे आणि तीळ आणि थोडेसे फुटाणे भाजलेले, त्याची पावडर आहे ही. आता हे किती वेळ मिक्स करायचं? 1 मिनिट. पाणी टाकायचं. नॉर्मल पाणी घेतलं इथे. 1 ग्लास ऍड केलेलं आहे मम्मीने. आता ही जी काही ग्रेव्ही झालेली आहे त्या ग्रेव्ही मध्ये आपल्याला ही जी मेथी परतून घेतली होती आपण ती ऍड करायची. आता ऍड करायचं आहे थोडंसं मीठ. स्वादनुसार नमक. ये डालने का वो डालने का. घालायची मेथी आता लगेच. आता ह्या ग्रेव्ही मध्ये परतवून घेतलेली मेथी, जी लसूण आणि मिरची मध्ये परतवलेली आपण, ती मेथी याच्यामध्ये ऍड करायची. गुड, व्हेरी गुड.
तडका द्यायचा आहे या मेथीच्या भाजीला. मस्त दिसतीये भाजी तुम्हाला वरती बघ. तुपाने थोडीशी टेस्ट वाढेल ना तेलापेक्षा, की नको? नाही तर कर, तुझ्या मनानेच कर बाबा. तेलामध्येच टाक, नाही तर परत ती चांगली नाही झाली फोडणी तर परत मलाच घेऊ शकतो. फोडणी पात्र हे काय समोरच आहे तुझं. आता लसूण नाही, वेगळी फोडणी दिली आपण भाजीला द्यायची. अजून फोडणी पात्रामध्ये तेल घेतलंय, त्याच्यामध्ये लसूण ठेचलेला तो टाकला आणि लाल सुद्धा मिरच्या 3-4 त्या पण अशा कट करून हाताने त्याची फोडणी आपल्याला ह्या भाजीला द्यायची. फोडणी दिल्यानंतर लगेच झाकण ठेवलेलं आहे. आता नंतर ते आपण ओपन करून बघूयात कशी झाली भाजी. वाव, हो का? बरं ठीक आहे. बरं ठीक आहे, पण अशी नव्हती, ही वेगळी बनवूया. त्या दिवशीची वेगळी. सो फायनली आपली भाजी बनवून झाली आहे. घेतलं टेस्ट करून सांगते कशी झाली. अरे काय म्हटलं ग तू? बोलते मी काहीतरी. आपण इकडे सूप केली आहे. लगेच सूप नाही बोलू शकत आपण, काय नाही बोलू शकत. अजून काहीतरी बोलशी वगैरे. काय नको बोलू. वाव, तर कसा वाटला आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. भाजी कशी वाटली तेही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.